हातकणंगलेचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील मानेंचा राजू शेट्टींवर हल्लाबोल आहे। राजू शेट्टी हे स्वतःपुरतं राजकारण करतात असं धैर्यशील माने म्हणतात। नाव स्वाभिमानी ठेवून स्वाभिमान जागृत करता येत नाही असा टोला देखील त्यांनी लगावलाय। राजू शेट्टी भूमिकेशी कधीही ठाम राहिले नाहीयेत असं धैर्यशील माने यांचं म्हणणं आहे। समोरच्या उमेदवाराला अद्याप पक्ष आणि दिशा सापडत नाही असा देखील हल्लाबोल यावर करण्यात येतोय। हे जर खरं असेल, स्वाभिमान असेल आणि लाचारी पत्करायची नसेल तर कुणाशी चर्चा करायचंच कारण नाही। त्यांचा मार्ग त्यांनी निवडलेला आणि पहिल्या दिवसापासून तो डायलॉग ते मागतायत। पण दुसऱ्या बाजूला इलेक्शनच्या गणितासाठी म्हणून हा वैचारिक गणित नाही किंवा एखादी आयडिओलॉजिकल युती नाही। त्यांच्या साखर कारखानदारांच्याबरोबर युती ज्यावेळी ते करतात त्यावेळी त्याला कुठली आयडिओलॉजी त्या ठिकाणी असते, त्यामुळे ते आयडिओलॉजिकल युतीमध्ये पडत नाही, इलेक्टोरियल युतीकडे त्या ठिकाणी ते लक्ष देतं। मी कसा निवडून येईल एवढाच त्यांचा निवड प्रयत्न चालू आहे। महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी नावाची जी संघटना ते चालवत आहेत त्यामध्ये किती खासदार या ठिकाणी ते उभा करतायत, किती ठिकाणी आमदार त्यावेळी ते उभा करतायत, किती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांना त्या ठिकाणी ते राज्यभरामध्ये बळ देत आहेत। ते आता निवड आपल्यापुरतं सेल्फ सेंट्रिक राजकारण त्या ठिकाणी करतायत। ते कुठल्याही पद्धतीचं स्वाभिमानीच्या नावाखाली खरं तर लाचारीच पत्करायचं काम ते त्या ठिकाणी करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।